काय ग? जेवण आणलं. बरं बरं हा. आबा लवकर या हो, मला भूक लागली. अगं आलोच हा. काय म्हणतो तुझा भालू? हा आज ना आपल्या भालूंनी मोठ्या कुत्र्याला पळून लावलं. हो आबा. वा वा वा. भगवान मला काय समाधीजवळ बोललो तुम्हाला. आलो आलो हा. तू घे जेवून, मी आलोच हा. भालूला भाकर दे बरं का. हा हा. बाबा मी ती फुलं तोडू. तोड तोड तोड, तुला कोण इच्छाणार आहे? आपलंच होणार आहे, जा. राम राम. आ, आज इकडं कुठं वाट चुकला असा? आलो तो खास तुमच्याच भेटीला. भगवानराव, या जमिनीचं काय करता म्हणतो? तुम्हाला मी त्या दिवशी समज काही सांगितलं होतं नव का? हे बघा, या जमिनीत माझ्या वडिलांची समाधी आहे, म्हणून तुम्ही 1,00,000 जरी देऊ केलं तरी मी जमीन तुम्हाला शिकणार नाही. बघा हा. जमीन काय संकट घेऊन जाणारच काय? अव, जगात जन्माला येणार प्रत्येक माणूसाचा हात मोकळं सोडून येतं आणि मोकळं सोडून जातं. बघा, मग मी काही जमीन माझ्या बराबर घेऊन जाणार बाय. माझी लेक मोठी झाल्यावर तिचं लगीन होईल, मग काय तिचा नवरा, बस तिच्या जमिनीचं मला. अरे वा, म्हणजे घर जावायच करून घेणार म्हण की. अहो पुढचं कोणी बघितलं या? ते बी खरंच म्हण ना, पुढचं कोणी बघितलंय. पण एक सांगतो भगवानराव तुम्हाला, आम्ही जे मागतो का नाही ते मिळवल्याशिवाय राहत नाही. गुड बॉय. आपण आता माळकरेच्या घरी आलोय. अरे आपली सोय व्हायला नग का, म्हणून 4 कवडं मारलं. हा कोण येऊ? आप्पा पाटील, माझ्या बाळपणचा दोस्त. आजच उगवलाय? नाही, झालं 6 महिने. मिलिटरीत होता बघा, पेन्शन घेऊन आलाय. एकलाच आहे. मी म्हटलं राह इथं. अहो ऐकतच नाही तो. काय करावं? आपल्या गावचं पुढारी आहेत, हा रामराव रंग. कीर्ती ऐकूनच होतो, आज भेट झाली. काय आलं होतं? माझी जमीन पाहिजे यसनी. हा का? वाड्यातून बाहेर पडल्यावर नदी पोतर पोचताना आमची जमीन आडवी येते यसनी. अरे मग देऊन टाकी त्यासनी जमीन आणि पोरगी मला दे, आणि तू इटल इटल करत बस म्हणजे झालं. कसं? अरे अप्पा, तू आणि मी काय परकी आहोत वय? अरे माझी लेक तुझ्याकडे राहिली काय आणि माझ्याकडे राहिली काय? एकच आहे. होय ना वा? मग मग यासनी जमीन द्यायची नाही. हो, एकट्या जमिनी हडप केल्यासा अजून भूक भागली नाही वाटत तुमची. जा, कोणाशी हिंमत करू नका सा. घ्याव जावता वय बंदुकीच? नाही, माणसाची शिकार करत नाही मी. अहो लष्करात होतो तेव्हा लई गेली. आता फक्त जनावराची, रानडुकराची. मालक, भगवान पाटील हनुमंतवाडीला गेलाय. येताना एकलाच येणार आहे, म्हणून रामूशी बरोबर आणल्यात. हुकूम असेल तर उरकून टाका. अरे बाबा, काय भी काळजी करू नका. म्हाताऱ्याला रातोरात बरं वाटलं. बरं, मी येतो बरं का? मी बी येतो सोबतीला. अरे तू कशाला येतोयस? माझी चंपा बागीन आहे ना माझ्या बरोबर. येतो हा. राम राम. काय गे चंपा, काय झालं तुला? अरे कोण रे तुम्ही? अरे काय पाहिजे?
काका आबा का बोलत नाही? चंपा पण बोलत नाही. भगवान पाटील गेला, ह्या गावाची शानच निघून गेली. आता आम्ही कुणाकडे बघायचं? या गावानं कुणाकडे बघायचं? या पोरीनं कुणाकडे बघायचं? गाव पोरक झालं, ही पोरगी पोरकी झाली आणि आम्ही सुद्धा पोरक झालो. त्यांची शेती पोरकी झाली. पर मंडळी, आम्ही या शेतीला पोरक नाही होऊ देणार. यांची शेती आम्ही वाऱ्यावर नाही सोडणार. आमची नोकर चाकर माणसं यांच्या शेतीवर काम करतील, देखभाल करतील, याची मशागत करतील आणि यातून जो पैसा निर्माण होईल तो या पोरीच्या नावावर बँकेत जमा होईल. आणि ही पोरगी आमची पोरगी. आम्ही जातीनं आमच्या वाड्यावरची देखभाल करू. नाही, रामरावची माया मी जाण. भगवान गेला तर त्याच्या जीवाभावाचा दोष जितता आहे अजून. ही पोरगी पोरकी नाही, तिचा ह्यो काका वडिलाच्या मायेनं वाढवल तिला.